नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लावले कमेंट असं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। स्क्रीन शकता कांद्याचे भाव उसळले, कांदा विक्री आधी हे नक्की वाचा। बघू शकता 19 जानेवारी रोजी राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे। एकूण जवळपास 1,30,733 क्विंटल कांदा बाजारात दाखल झाला आहे। आवक जास्त असली तरी काही बाजारामध्ये चांगल्या दर्जाच्या म्हणजेच एक नंबर कांद्याला समाधानकारक दर मिळताना दिसत आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। एकंदरीत राज्यातील प्रमुख कांदा बाजार असलेले लासलगाव विंचूर मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान 600 रुपये तर सरासरी 1550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। याप्रमाणे नागपूर बाजारात लाल कांद्याला किमान 1000 रुपये तर सरासरी 1450 रुपये दर मिळाल्याची नोंद आहे। नागपूरमध्ये पांढऱ्या कांद्याला मात्र मोठी मागणी असून त्याला सरासरी 2100 रुपये दर मिळाला आहे। पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याची मोठी आवक झाली असून तब्बल 24,000 क्विंटल कांदा बाजारात दाखल झाला आहे। येथे पोळ कांद्याला किमान 400 रुपये तर सरासरी 1400 रुपये मिळाला आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे आणि कांदा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढील व्हिडिओ, तोपर्यंत थांबतोय। जे महाराष्ट्र जे शोधण्यात जास्तीत जास्त महाराष्ट्रातील व्हिडिओ नक्की शेअर करावा। धन्यवाद।